नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समिती कोल्हापूर विभाग कोल्हापूर संघटनेद्वारे माननीय शिक्षण संचालक कार्यालय कोल्हापूर विभाग कोल्हापूर या कार्यालयासमोर लाक्षणिक आंदोलन आज दिनांक 24/12/2024 रोजी करण्यात आले आहे। सदरील आंदोलनाचा विषय आहे शासन निर्णयाचे तात्काळ अनुपालन करण्याबाबत। सदरील आंदोलनाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की राज्यातील अंशतः अनुदानित शाळांबाबत दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत अंशतः अनुदानित शाळांचा टप्पावाढ करणे, अघोषित शाळा घोषित करणे बाबत निर्णय झालेला आहे। सदरच्या निर्णयानुसार दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित झाला असून त्या निर्णयाचे तात्काळ अनुपालन करणे हे प्रशासकीय काम बाकी आहे। तरी आपल्या स्तरावर प्रलंबित असणारे कार्य तात्काळ पूर्ण करावे ही नम्र विनंती। सदरील आंदोलनाच्या प्रमुख मागण्या शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या संच मान्यता झालेल्या उच्च माध्यमिक शाळांना 20% टप्पावाढीचे आदेश वितरित व्हावेत। विहित कालावधीत त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा तुकड्यांना दिनांक 1/1/2023 पासून मानवीरित्या वेतनवाढीचा टप्पा अनुज्ञेय केलेला असल्याने त्यांना सुद्धा त्यापुढील टप्पावाढीचे आदेश वितरित व्हावेत। मूल्यांकनात पात्र ठरलेल्या अघोषित उच्च माध्यमिक शाळांची यादी घोषित करून त्यांनाही शाळा 20% अनुदान पात्र झालेले आदेश वितरित व्हावेत। शासनाने दिनांक 13/9/2019, दिनांक 15/2/2021, दिनांक 24/2/2021, दिनांक 6 फेब्रुवारी 2023 नुसार अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची NPS कपात शाळा प्रणालीमधून सुरू करावी, कारण शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत सहभागी न झालेस या शाळा अनुदानास अपात्र होऊ शकतात। वाढीव टप्प्यानुसार जानेवारी 2025 चे वेतन देयक शाळा प्रणालीमधून पाठविण्याबाबतचे आदेश निर्गमित व्हावेत। या मागण्याबाबत आपल्या स्तरावरून दिनांक 5 जानेवारी 2024 पर्यंत योग्य ती कार्यवाही न झाल्यास नाईलाजास्तव पुन्हा आंदोलन करावे लागेल। तरी आमच्यावर पुन्हा आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही हीच अपेक्षा, अशा प्रकारचे निवेदन आजच्या लाक्षणिक आंदोलनादरम्यान देण्यात आले आहेत।